जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, एक आपल्याला प्रश्न बघायचा आहे. संचलनासाठी जवानांना रांगेत उभे करायचे आहे. जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या 10 ने कमी केली तर 20 अधिक रांगा कराव्या लागतात आणि जर प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या 5 ने वाढवली तर 5 रांगा कमी होतात. तर जवानांची एकूण संख्या किती? असा प्रश्न आहे. तो आपल्याला सोडवायचा आहे. बघा कसा सोडवता येईल. सुरुवातीला बघा, एकूण रांगा किती आहेत? एकूण रांगा या माहिती नाही येतात, हे आपण x घेतल्या आणि प्रत्येक रांगेत जवानांची संख्या, प्रत्येक रांगेत जवानांची संख्या ही पण आपल्याला माहित नाही, ही आपण y घेतली. मग आता एकूण रांगा x, प्रत्येक रांगेत जवानांची संख्या y, तर मग एकूण जवान किती होतील? एकूण जवान, हे एकूण जवान काय होतील? x गुणिले y. एवढं झालं. आता पुढं बघा काय म्हणते, प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या 10 ने कमी केली तर 20 अधिक रांगा कमी होतात. म्हणजे हे प्रत्येक रांगेत जवानांची संख्या 10 ने कमी केली तर या किती अधिक रांगा होतात? 20 अधिक रांगा होतात आणि बरोबर हे एकूण जवान हे असं येईल. आता आपल्याला याला सोडवायचंय. सुरुवातीला या x न या पूर्ण कंसाला गुणा, x गुणिले y, xy, x गुणिले 20 हे 20x. आता या -10 न या पूर्ण कंसाला पुन्हा गुणा, -10 गुणिले y हे -10y, -10 गुणिले 20 मायनस हे 200 बरोबर हे x आणि हे y. आता हे x आणि हे बरोबरच्या इकडचे x कटून जातील. इकडं राहील 20x वजा 10y वजा 200, पुढं काही नाही म्हणजे 0. पूर्ण समीकरणाला 10 न भागितलं तर इथं होईल हे 2x वजा y वजा 20 बरोबर 0. तर इकडं हे 2x वजा 20 बरोबर हे y. आपल्याला काय निघालं इथं? ही y ची किंमत आपण समीकरण 1 समजू. यानंतर बघा पुढचं काय दिले, प्रत्येक रांगेतल्या जवानांची संख्या 5 ने वाढवली तर 5 रांगा कमी होतात. आता ह्या जवानांची संख्या 5 न वाढवली तर या रांगा 5 न कमी होतात. बरोबर एकूण जवान किती येतं? हे x गुणिले y. या x न पूर्ण कंसाला गुणा, x गुणिले y xy आणि x गुणिले -5 हे -5x. पुन्हा या 5 न या कंसाला गुणा, 5 गुणिले y 5y. या 5 न पुन्हा -5 ला गुणा, 5 5 25 हे -25 बरोबर हे x y. ax आणि xy कटतील, 5x अधिक 5y वजा 25 बरोबर 0. 5 न पूर्ण समीकरणाला 5 न भागा, इथं राहील -x अधिक y आणि इथं 5 बरोबर 0. y बरोबर 5 अधिक x ही y ची किंमत मिळेल आपल्याला. हे समीकरण 2. आता आपण सुरुवातीला आपण इथे y ची किंमत काढली आणि इथे काढली.
म्हणजेच आपल्याला काय करायचं आता, ह्या y बरोबर y या समीकरणात टाकायचं. कसं टाकता येईल? या पहिल्या y ची किंमत 2x वजा 20 बरोबर दुसऱ्या y ची किंमत 5 अधिक x. याच्यावरून x ची किंमत काढा. 2x हे वजा x होतील आणि हे 5 हे 20 इकडं प्लस होतील. म्हणजे 2x मधून x गेला, x राहिला आणि इकडं यांची बेरीज 25. ही x ची किंमत मिळाली आपल्याला. आपल्याला पुन्हा आता y ची किंमत काढायची. या समीकरणात टाकून द्या आता. हे y बरोबर 5 अधिक x. y बरोबर 5, x ची किंमत 25 म्हणजेच y बरोबर हे 30. आपल्याला ही y ची किंमत मिळाली. आपल्याला आता एकूण जवान काढायचे. एकूण जवान हे x गुणिले y आहेत. म्हणजेच x ची किंमत 25 आणि y ची किंमत 30. 25 गुणिले 30 यांचा गुणाकार 25 त्रिक 75 आणि हा 0. म्हणजेच काय होईल, हे 750 हेच आपलं उत्तर असेल आणि पर्याय क्रमांक 3. थँक्यू.